आपले 25,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर कसं वाटतंय तुला? मस्त, धन्यवाद तुमचे सर्वांचे. कधीपासून आम्ही वाट बघित होती, कारण 24 झालेले आणि 25 बाकी होते. मस्तपैकी आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत. आज आपलं बघतोय मस्तपैकी उसळ पावचा बेत आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, फायनली आपले 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 25 काय 25च्या जास्तच झालेत, म्हणजे जवळपास 26,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर सर्वांचं पहिलं तो खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आपल्या चॅनलला एवढा सपोर्ट केलेला आहे आणि छान छान कमेंट करत असतात, लाईक करत असतात. तर सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मंडळी, इकडे आई पण ना कधीपासून काम करते. आईला ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे. अर्जंट मध्ये होते ना? हो, हे ब्लाऊज ना द्यायचंय संध्याकाळी. तर कधीपासून ती ब्लाऊजच काम करते. हा ब्लाऊज शिवून झालाय काय? हा, शिवून झालाय. बटणं लावायची आहेत. बटणं लावायची बाकी आहेत. आणि तो मागचा? त्याला पण बटणं लावायची आहेत. त्याला पण बटणं लावायची आहेत ना? तर हे 2 ब्लाऊज आईचे शिवून झाले आणि इकडे पण अजून एक शिवते. इकडे तो शिलाई बाकी आहे ना त्याची? शिलाई अजून करायची. हे 2 ब्लाऊज शिवून झालेले, म्हणून बटणं लावून घेते. तर आई, मला सांग, आपले 25,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर कसं वाटतंय तुला? मस्त, धन्यवाद तुमचे सर्वांचे. कधीपासून आम्ही वाट बघित होती, कारण 24 झालेले आणि 25 बाकी होते. म्हणजे 24 वर खूप कधीपासून अटकलेले. कधी बोलतोय 25 कधी होतील, कधीपासून वाट बघत होते आणि फायनली 25,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. नाही, खुश आहेस ना? हो, खुश आहे. ऍक्च्युली आपली एक मध्ये व्हिडिओ बनवली होती घराची, आणि तिला एकदम मस्त व्ह्यूज गेले होते, खूप जास्त व्हायरल झाली आणि जवळपास 2,70,000च्या वरती गेलेत ना व्ह्यू? 2,70,000च्या वरती गेलेत. आणि कमेंट पण खूप छान छान केलेले आहेत. आई नेहमी वाचत असते ना? मी पण वाचते. सर्वांचं कमेंट छान छान आहेत. आम्ही आन्सर पण केलं. सर्व कमेंटचे आन्सर पण करत असतो आणि मस्त कमेंट लिहिलेले आहेत. तर त्या व्हिडिओच्या मुळेच लवकर, म्हणजे 24,000वरून ऍक्च्युली आता 26,000च व्हायला आलेत. हाली काय झालेतच, तर लवकर 2,000 वाढले त्या व्हिडिओच्या मुळे. चांगले सपोर्ट केला तुम्ही. तर मंडळी, मी विचार केला होता की आपले जेव्हा पण 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील ना, तेव्हा आपण एक Q&A व्हिडिओ बनवू. म्हणजे तुम्हाला काही आमच्याबद्दल प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सर्व क्वेश्चनचा आन्सर करू. म्हणजे माझ्याबद्दल, आईबद्दल, आमच्या फॅमिलीबद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. आणि नेहमी आईबद्दल पण खूप प्रश्न विचारत असतात ना, टेलर काम बद्दल, रेसिपी बद्दल पण विचारत असतात. होय, तर त्याच्यासाठीच मी काल पण एक पोस्ट केली होती युट्यूब वरती की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व क्वेश्चनचे आन्सर करू. 25,000 सबस्क्रायबर तर झालेलेच आहेत, पण आता आपल्याला सबस्क्रायबर करायचे आहेत. किती आई? 1 लाख करायचे आहेत. 1 लाख सबस्क्रायबरचा गोल ठेवलाय. म्हणजे 2025 मध्ये काहीही करून आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. आणि जो सिल्वर प्ले बटन भेटतो 1 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांचा, आपल्या चॅनलचा, तो आपल्याला घरी घेऊन आणायचा आहे. आणि फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे ना आई? खरोखर तुमचा सपोर्ट मुळे ना आम्ही ना टार्गेटच घेतला 1 लाखाचे. आणि जिद्दीने ना कुठलंही काम करायचं ना, चांगलं कुठलंही काम करायचं असेल ना, तिथे आपल्याला जिद्द झालीच पाहिजे. आपली जिद्दीने करायचं. ते तर आहे. मग असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. आता तर छानच सपोर्ट चाललेला आहे. पण अजून पण ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल, म्हणजे व्हिडिओ तर पाहतात पण कधी कधी सबस्क्राईब करायला विसरतो, त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे आपला चॅनल जो आहे तो लवकरात लवकर ग्रो होईल आणि आपले 1 लाख सबस्क्रायबर होतील ना. हो, असेच आपले 1 लाख सबस्क्राईब वाढत जाऊ. अशीच देवाच्यांनी प्रार्थना करतो. आणि आज चांगला दिवस आहे. आपले 25,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आपल्या सर्वांना सपोर्ट केला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षामध्ये झालेत कंप्लीट. नवीन वर्षात झालेत. आई कोथिंबीर वडी बनवते. आई, तू रोल बनवूनच घेतला होतास ना? मी बनवून ना उकडून घेतली. आता मी तळून देते तुला. आता पहिले तर कटिंग करून घेतोय आपण. मस्त सर्व कोथिंबीरचा रोल बनवून घेतला होता, बेसन वगैरे सर्व मिक्स करून. तर कटिंग करून घेतोय. आणि आई, आता कसं सीझन आहे ना, आता कोथिंबीरचं कसं सीझन आहे ना, आता कोथिंबीर येत आहे. हो, तर त्याच्यामुळेच आपण आज मस्तपैकी कोथिंबीर वडी बनवतोय. म्हणजे आईने रेडी करूनच ठेवला होता अगोदर. आता सर्व कटिंग करून फक्त आपल्याला तळून घ्यायचंय. आणि छान लागतात कोथिंबीर वड्या खायला. आता कसं कोथिंबीर भरपूर आहे, तोपर्यंत थंडी पण आहे, तर थंडीच्या टायमात असं चमचमीत खायचं. नाश्त्यासाठी मस्त आहेत.
इकडे आपण तव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि या सर्व कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या कटिंग करून सुद्धा झालेल्या आहेत आपल्या. आणि आपण ना तव्यामध्येच तळायचं. तव्यामध्ये ना मस्तपैकी तळायला पण सोपं पडतं आपल्याला. कढईमध्ये जास्त कसं सर्व मिक्स वगैरे करायला पलटी वगैरे फिरवायला भेटत नाही. आता याच्यामध्ये सर्व एक एक करून असं सोडायचं आहे. तेल पण चांगला तापलं आहे. ते मस्तपैकी आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत. आतमध्ये सर्व तीळ वगैरे पण आहेत आणि इकडे शेजवान चटणी आहे. तर आज आपला मस्तपैकी हा कोथिंबीर वड्यांचा नाश्ता आहे. चला टेस्ट करून बघूया ना कसा आहे. या सर्वांनी टेस्ट कराय. हा, सर्वांनी कोथिंबीर वड्या खायला या. भारी लागतात शेजवान चटणीमध्ये. कशी आहे? मस्त, एकदम छान झालंय. कुरकुरीत पण चांगली झाली. कुरकुरीत पण आहे ना. तर तुम्हाला रेसिपी बघायची असली ना तर कमेंट करून सांगा, मग आम्ही रेसिपी तुम्हाला दाखवू. हा, कोथिंबीर वड्यांची रेसिपी पाहिजे असेल ना तर सांगा कमेंट करून, आम्ही बनवू. हे फक्त आता नाश्त्यापुरतं बनवलं होतं. मंडळी, आई इकडे जेवण बनवते. आई मग आज काय बनवते? आज उसळ पाव बनवते. उसळ पाव ना. मस्तपैकी आता आपण उसळ पावची सुरुवात करतोय. सर्व कटिंग वगैरे केलंय काय? हे कांदा टमाटर कटिंग केलाय. तर इकडे फोडणीसाठी आपण सर्व गोष्टी कटिंग करून घेतलेल्या आहेत. आणि इकडे मटकी आहे. हे बघा, मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आणि आई कांदा किती घेतलेला आहे? मी एक कांदा घेतलेला आहे. हा, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, तुकडे केलेले आहेत. आणि एक टमाटर घेतलाय मोठा. आणि 5 कढीपत्त्याची पानं आहेत. तर या सर्व गोष्टी आपल्याला फोडणी देण्यासाठी लागणार आहेत. आपण कुकर मध्ये तेल घालून घेतलंय. इथे सर्वात पहिले 1 चमच राई घालायचे. इथे लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. इकडे कढीपत्ता, 1 चमच जिरा घालून घ्यायचा. इकडे कांदा, कांदा मस्तपैकी परतावून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण शेवटी टोमॅटो घालून घेतोय. आपण तिखट मसाला घालूया आपल्या घरचा. 1 चमच हळद घालते, 1 चमच गरम मसाला आणि वाटप केलेला मसाला घालते. त्याच्यात पण तिखट मसाला ना आम्ही मिक्स करून घालतो, म्हणून तिखट मसाला मी कमीच घालते. पाणी घालून मिक्स करून घेते. तर मंडळी, इकडे फोडणी देऊन झालेली आहे आणि आपली ग्रेव्ही पण बघताय केवढी मस्त रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण मटकी घालून घेतोय. आणि इकडे पाणी घालून सुद्धा घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमच मीठ घालून घेतोय. आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घेते. तर मंडळी, आता आपण जेवायला बसलेलो आहोत. आणि इकडे बघताय आपला उसळ मस्तपैकी रेडी झालेली आहे. शेव वगैरे टाकून आपण बनवून, कांदा वगैरे मस्तपैकी टाकून बनवलंय. आणि इकडे पाव आहे. आज आपला बघताय मस्तपैकी उसळ पावचा बेत आहे. आणि इकडे बघताय ही अशी झणझणीत उसळ आपण बनवलेली कुकरमध्ये, एकदम भारी. ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर या सर्वांनी जेवायला उसळ पाव खायला या. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आपले 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि एवढा छान रिस्पॉन्स, म्हणजे नेहमी आपल्या चॅनलवरती सर्वजण लाईक करत असतात, छान छान कमेंट करत असतात. आणि ते पाहून खूपच छान वाटतं. आणि त्याच्यानंतरला एवढी मोठी चांगली अचिव्हमेंट झाली नाही की ते पण बरं वाटतं. म्हणजे 25,000 छोटा आकडा नाही, पण ह्या वर्षी 2025 मध्ये आपण टार्गेट ठेवलंय की आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. आणि मला माहिती आहे तुमचा सपोर्ट असला ना की ते पण नक्कीच कंप्लीट होतील. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि आपण Q&A व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.